आज आयुष्य फक्त 4000 आठवड्यांचं आहे हे शिकणं खरंच खूप महत्वाचं आहे. एक साधा पण धक्कादायक प्रश्न विचारूया. जर तुम्ही सरासरी 80 वर्षे जगलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त 4000 आठवडे इतकंच आहे. हो, 4000. न 40,000, न लाखो. फक्त 4000. हा आकडा ऐकायला लहान वाटतो, पण तो आपल्या आयुष्याचं खरं गणित आहे. आणि 4000 वीक्स हे पुस्तक याच सत्यापासून सुरू होतं. आपण वेळेला कधीच असं पाहत नाही. आपण म्हणतो नंतर करू, आत्ता वेळ नाही, एकदा सेटल झालो की. पण लेखक ऑलिव्हर बर्कमॅन सरळ सांगतो, तुम्ही कधीच सगळं करू शकणार नाही, आणि ते मान्य करणं हेच खरी शांती आहे. हे पुस्तक टाईम मॅनेजमेंटबद्दल नाहीये. हे पुस्तक आहे टाईम ॲक्सेप्टन्सबद्दल. 4000 वीक्स हे सगळ्यांना जोडणारा मध्यबिंदू आहे. कारण वेळ हीच ती गोष्ट आहे जी सगळ्यांना समान आहे आणि तरीही सगळ्यात जास्त गैरसमजलेली आहे. ऑलिव्हर बर्कमॅन हा प्रोडक्टिव्हिटी गुरू नाही, तो मोटिवेशनल स्पीकर नाही. तो गार्डियन न्यूजपेपरमध्ये इयर्स ऑफ कॉलम्स लिहिलेला जर्नलिस्ट आहे. त्याने स्वतः प्रोडक्टिव्हिटी टेक्निक्स, टाईम हॅक्स, टू डू लिस्ट्स हे सगळं करून पाहिलं आणि शेवटी एकच निष्कर्ष काढला: जितकं जास्त वेळ ऑप्टिमाइज कराल तितकं आयुष्य तुमच्या हातातून निसटेल. हे ऐकून थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, कारण आपल्याला शिकवलं गेलंय वेळ वाया घालवू नको, जास्त प्रोडक्टिव्ह बन, प्रत्येक मिनिट वापर. पण बर्कमॅन विचारतो, कोणासाठी, कशासाठी आणि शेवटी काय मिळणार? मॉडर्न मॅनचा मोठा भ्रम. आपण असं समजतो, एक दिवस येईल जेव्हा सगळं नियंत्रणात येईल, इनबॉक्स झिरो होईल, टू डू लिस्ट कंप्लीट होईल आणि मग आपण शांत होऊ. पण तो दिवस कधीच येत नाही, कारण काम कधीच संपत नाही. आणि म्हणूनच बर्कमॅन म्हणतो, टाईम मॅनेजमेंट फेलियर हा तुमचा पर्सनल दोष नाही, तो ह्यूमन कंडिशन आहे. हा विचार खूप मुक्त करणार आहे, कारण तो गिल्ट काढून टाकतो. तुम्ही आळशी नाही, तुम्ही इनएफिशियंट नाही, तुम्ही अपयशी नाही. तुम्ही फक्त एक माणूस आहात ज्याच्याकडे मर्यादित वेळ आहे. प्रोडक्टिव्हिटी कल्चरची कडवी सत्यता. आजची दुनिया आपल्याला असं सांगते, वेळ म्हणजे पैसा, वेळ म्हणजे पॉवर, वेळ वाया घालवणं म्हणजे पाप. पण बर्कमॅन म्हणतो, वेळ म्हणजे आयुष्य स्वतः, आणि आयुष्य कधीच पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसतं. तुम्ही जितकं वेळेला पकडायचा प्रयत्न करता तितकी ती निसटते, आणि हा संघर्ष आपल्याला कॉन्स्टंट अँक्झायटीमध्ये ठेवतो. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायला शिकवत नाही, ते आपल्याला मर्यादा स्वीकारायला शिकवतं. आणि पॅराडॉक्स असा आहे की जेव्हा तुम्ही मर्यादा स्वीकारता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळे होता. ग्रंथगथा रिफ्लेक्शन. हे पुस्तक फार खास आहे, कारण हे पुस्तक कसं जगावं याचा विचार करतं. जास्त नाही, जलद नाही, परफेक्ट नाही, पण खरं. या पहिल्या भागात आपण समजून घेतलं, आयुष्य फक्त 4000 आठवड्यांचं आहे. टाईम मॅनेजमेंट ही समस्या नाही, भ्रम आहे. प्रोडक्टिव्हिटी कल्चर आपल्याला सतत अपूर्ण वाटायला लावते. मर्यादा स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही, तर शहाणपण आहे. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा भ्रम एकाच वाक्यात लपलेला आहे: एक दिवस मी सगळं मॅनेज करीन. आपण असं समजतो की थोडं अजून शिकलो, थोडं अजून एफिशियंट झालो, थोडं अजून वेळ वाचवला की आयुष्य आपोआप नियंत्रणात येईल. ऑलिव्हर बर्कमन हा भ्रम खूप शांतपणे फोडतो. तो म्हणतो, तुम्ही कधीच सगळं करू शकणार नाही, आणि ते तुमचं अपयश नाही. हे ऐकून आपल्याला थोडी भीती वाटते, कारण आपल्याला शिकवलं गेलं आहे की अजून प्रयत्न कर, अजून ऑप्टिमाइज कर, अजून प्रोडक्टिव्ह हो. पण बर्कमन म्हणतो, जितकं जास्त तुम्ही सगळं करण्याचा प्रयत्न करता तितकं आयुष्य तुमच्या हातातून निसटत जातं. प्रोडक्टिव्हिटीचा पॅराडॉक्स. हे पुस्तक एक खूप महत्त्वाचा पॅराडॉक्स सांगतं. जितकं जास्त आपण प्रोडक्टिव्ह होतो तितकं काम आपल्याकडे वाढतं. इनबॉक्स झिरो केला की नवीन मेल्स येतात, टू डू लिस्ट क्लिअर केली की अजून टास्क्स येतात. काम कधीच संपत नाही. आणि म्हणूनच बर्कमन म्हणतो, काम संपवण्यासाठी नाही तर आयुष्य जगण्यासाठी वेळ वापरायचा आहे. हा विचार आपल्या मेंदूला थोडा विरोध करतो, कारण आपण काम पूर्ण केल्यावर जगायला सवय लावलेली आहे. हे झालं की सुट्टी, ते झालं की शांतता. पण हे कधीच पूर्ण होत नाही. टू डू लिस्टचा खरा अर्थ. बर्कमन टू डू लिस्टच्या विरोधात नाही, पण तो म्हणतो, टू डू लिस्ट म्हणजे तुम्ही काय करणार नाही ह्याची यादी. कारण तुमच्या आयुष्यात जे काही करता ते हजारो गोष्टी न करण्याच्या बदल्यात करता. एक गोष्ट निवडली की इतर 100 गोष्टी आपोआप बाजूला जातात. आणि ही निवड अनिवार्य आहे. आपण निवड टाळतो कारण आपल्याला सगळं हवं असतं, सगळं अनुभवायचं,
सगळीकडे पोहोचायचं, सगळं साध्य करायचं. पण 4000 आठवडे या सगळ्यासाठी पुरेसे नाहीत. प्रायोरिटी म्हणजे काय? आज आपण प्रायोरिटी हा शब्द खूप सहज वापरतो. पण मूळ अर्थ असा आहे, प्रायोरिटी म्हणजे एकच गोष्ट. प्लुरल प्रायोरिटी मुळात अस्तित्वातच नव्हती. बर्कमन सांगतो, जेव्हा तुम्ही म्हणता हे माझं प्रायोरिटी आहे, तेव्हा तुम्ही इतर गोष्टींना नकार देत असता. आणि तो नकार दुखरा असतो. पण तो नकार टाळला की आयुष्य गोंधळलेलं राहतं. सगळं धरून ठेवायचा प्रयत्न तुम्हाला कुठेच पोहोचू देत नाही. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. 4000 वीक्स ह्या पुस्तकात फोमोवर खूप महत्त्वाची चर्चा आहे. आपल्याला असं वाटतं, मी ही संधी सोडली तर आयुष्य कमी होईल. पण सत्य उलट आहे. सगळ्या संधी पकडायचा प्रयत्न केला की आयुष्य पातळ होतं. बर्कमन म्हणतो, मीनिंग डेप्थमधून येते, क्वांटिटीमधून नाही. एक गोष्ट पूर्णपणे जगणं हे 10 गोष्टी अर्धवट जगण्यापेक्षा जास्त समाधान देतं. मर्यादा स्वीकारणं म्हणजे हार नाही. हे पुस्तक आपल्याला हार मानायला सांगत नाही. ते आपल्याला मर्यादा स्वीकारायला सांगतं. तुम्ही अमर नाही. तुमच्याकडे इन्फायनाईट वेळ नाही. तुमचं लक्ष मर्यादित आहे. आणि हे स्वीकारणं कमकुवतपणाचं नाही. हे परिपक्वतेचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही म्हणता, मी हे करणार आहे आणि हे नाही, तेव्हा तुम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थाने स्वतःचा वेळ स्वतःसाठी वापरता. ह्या भागात आपण पाहिलं, तुम्ही सगळं करू शकत नाही. प्रोडक्टिव्हिटी वाढवली तरी काम संपत नाही. प्रायोरिटी म्हणजे निवड आणि नकार. फोमो आयुष्य पातळ करतं. मर्यादा स्वीकारणं म्हणजे शहाणपण. पुढील भागात आपण पाहणार आहोत, वेळेला कंट्रोल करायचा प्रयत्न का अपयशी ठरतो. आपण एका विचित्र संघर्षात जगतो. आपण वेळेला नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो. प्लॅनर, कॅलेंडर, ॲप्स, रिमाइंडर्स, टाइम ब्लॉकिंग, पॉमोडोरो टेक्निक या सगळ्यांच्या मागे एकच इच्छा असते, वेळ माझ्या हातात असावी. पण ऑलिव्हर बर्कमन सरळ सांगतो, वेळ कधीच तुमच्या हातात नसते. तुम्ही वेळेला जितकं घट्ट पकडायचा प्रयत्न करता, तितकी ती निसटते. कारण वेळ एखादी वस्तू नाही जी मॅनेज करता येईल. वेळ म्हणजे आयुष्याचं वाहतं वास्तव आहे. सायकॉलॉजीमध्ये याला म्हणतात इल्युजन ऑफ कंट्रोल. आपल्याला वाटतं, मी जर सगळं प्लॅन केलं तर काहीही बिघडणार नाही. पण आयुष्य प्लॅन ऐकत नाही. आजचं स्केड्यूल, एक फोन कॉल, एक आजार, एक भावनिक घटना सगळं बदलू शकते. बर्कमन म्हणतो, कंट्रोल ही गरज नाही, ती भीती आहे. आपण वेळेला कंट्रोल करतो कारण आपल्याला अनिश्चिततेची भीती असते. पण अनिश्चितता हा आयुष्याचा मूळ स्वभाव आहे. इफिशियन्सी ट्रॅप म्हणजे असं वाटणं, जर मी काम जलद केलं तर मला मोकळा वेळ मिळेल. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण जलद काम करतो तेव्हा आपण अजून काम स्वीकारतो. मोकळा वेळ कधीच येत नाही. बर्कमन म्हणतो, इफिशियन्सी वाढवणं म्हणजे कामासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणं. म्हणजे आपण स्वतःलाच अजून व्यस्त बनवतो. आपण सतत भविष्याचा विचार करतो. हे झालं की, ते पूर्ण झालं की. पण भविष्य कधीच आज बनत नाही. आणि आज हळूहळू हातातून निसटतो. बर्कमन म्हणतो, आयुष्य पुढे ढकलून जगता येत नाही. कारण आयुष्य कधीच कंप्लीट होत नाही. ते आत्ताच घडत असतं. कॅलेंडर हा तुरुंग. कॅलेंडर आपल्याला स्वातंत्र्य देतो असं वाटतं. पण अनेक वेळा तो आपल्याला कैद करतो. प्रत्येक तास भरलेला, प्रत्येक मिनिट निश्चित. आणि तरीही मन म्हणतं, मी मागे पडतोय. बर्कमन एक धक्कादायक गोष्ट सांगतो. तुम्ही कॅलेंडर भरता कारण तुम्हाला तुमचं आयुष्य चुकूनही चुकवायचं नाही. पण कॅलेंडरमध्ये अडकून तुम्ही आयुष्य जगायचंच विसरता. हे पुस्तक आपल्याला सांगतं, वेळेला कंट्रोल सोडणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही. ते म्हणजे वेळेसोबत काम करणं. काही गोष्टी पूर्ण होणार नाहीत हे स्वीकारणं. काही दिवस अपूर्णच राहणार हे मान्य करणं. जेव्हा तुम्ही म्हणता, आज इतकंच होईल, तेव्हा तुम्ही वेळेवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवता. या भागात आपण समजून घेतलं, वेळेला कंट्रोल करता येत नाही. प्लॅनिंग हा सुरक्षिततेचा भ्रम आहे. इफिशियन्सी ट्रॅप मोकळा वेळ देत नाही. भविष्य ऑब्सेशन आयुष्य लांबणीवर टाकतं. कंट्रोल सोडणं म्हणजे पराभव नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत, वेळेचा योग्य वापर म्हणजे नेमकं काय. आत्तापर्यंत आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहिलीये. आपण वेळेला
जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो. पण ऑलिव्हर बर्कमन एक मूलभूत प्रश्न विचारतो. वेळ वापरणं म्हणजे नेमकं काय? आपण दिवसाच्या शेवटी म्हणतो, आज खूप प्रॉडक्टिव्ह होतो. पण क्वचितच विचारतो, आज काही अर्थपूर्ण घडलं का? हीच या भागाची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रॉडक्टिव्ह टाईम आणि मीनिंगफुल टाईम यात फरक. प्रॉडक्टिव्ह टाईम म्हणजे काम पूर्ण झालं, टास्क टिक झाला, इनबॉक्स साफ झाला. पण मीनिंगफुल टाईम म्हणजे तुम्ही ज्या क्षणात खरंच उपस्थित होता, जिथे तुमचं लक्ष, तुमची भावना, तुमचं अस्तित्व एकत्र होतं. आणि गंमत अशी की हे दोन्ही नेहमीच एकत्र नसतात. प्रॉडक्टिव्हिटीची मर्यादा. आपण प्रॉडक्टिव्हिटीला खूप मोठं स्थान दिलं आहे. आपण स्वतःला कामाच्या आउटपुटने मोजतो. आज किती केलं, किती कंप्लीट झालं. पण बर्कमॅन सांगतो, प्रॉडक्टिव्हिटी ही कधीच संपणारी शर्यत आहे. आज जास्त काम केलं की उद्या अजून अपेक्षा वाढतात. आणि म्हणूनच प्रॉडक्टिव्हिटी कधीच समाधान देत नाही. कारण प्रॉडक्टिव्हिटी भविष्यावर केंद्रित असते. हे झालं की, ते पूर्ण झालं की. मीनिंगफुल टाईम आत्ताशी जोडलेला असतो. तो म्हणतो, मी इथे आहे. मीनिंगफुल टाईम म्हणजे काय? मीनिंगफुल टाईम म्हणजे सुट्टी नाही. मीनिंगफुल टाईम म्हणजे आराम नाही. तो म्हणजे तुम्ही जे करताय ते पूर्णपणे अनुभवणं. उदाहरणार्थ, एखादं पुस्तक वाचताना फोन बाजूला ठेवणं, एखाद्या व्यक्तीशी बोलताना घाई न करणं, एखाद्या कामात पूर्ण बुडून जाणं. हे क्षण कॅलेंडरमध्ये स्केड्यूल करता येत नाहीत. ते घडतात जेव्हा आपण वेळेला थोडं सोडतो. बर्कमन एक फार सुंदर गोष्ट सांगतो. मीनिंगफुल मोमेंट्स नेहमीच इम्परफेक्ट असतात. ते मेसी असतात, अपूर्ण असतात, कधी इन्कन्व्हिनियंट असतात. पण तेच आपल्या आयुष्याला खरं वजन देतात. डिस्ट्रॅक्शन कल्चर आणि अर्थ हरवलेला वेळ. आजची दुनिया आपल्याला सतत डिस्ट्रॅक्टेड ठेवते. फोन, नोटिफिकेशन्स, शॉर्ट व्हिडिओज, स्क्रोलिंग. आपण व्यस्त असतो पण उपस्थित नसतो. बर्कमॅन म्हणतो, डिस्ट्रॅक्शन म्हणजे वेळ वाया जाणं नाही, तर आयुष्य न जगणं आहे. आपण म्हणतो थोडा वेळ काढतो. पण अर्थपूर्ण गोष्टी वेळ काढून घडत नाहीत. त्या वेळेला महत्त्व दिल्यावर घडतात. निवड आणि बांधिलकी. मीनिंगफुल टाईम आपोआप येत नाही. तो निवडीवर अवलंबून असतो. तुम्ही काय सोडता आणि कशाला होकार देता यावर. बर्कमन म्हणतो, मीनिंग म्हणजे कमिटमेंटचा परिणाम आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला जगायचं ठरवलं की ती मीनिंगफुल होते. कमिटमेंट म्हणजे स्वातंत्र्य गमावणं असं वाटतं. पण खरं म्हणजे कमिटमेंटमुळेच आपण खोलवर जगतो. सगळीकडे पसरलेलं आयुष्य कुठेच पोहोचत नाही. इम्परफेक्ट पण खऱ्या आयुष्याची निवड. हे पुस्तक आपल्याला परफेक्ट लाईफची कल्पना सोडायला सांगतं. परफेक्ट स्केड्यूल, परफेक्ट बॅलन्स, परफेक्ट प्रॉडक्टिव्हिटी. बर्कमॅन म्हणतो, खरं आयुष्य नेहमीच इम्परफेक्ट असतं आणि तेच त्याचं सौंदर्य आहे. मीनिंगफुल टाईम नेहमीच नीट नसतो. तो कधीच इंस्टाग्राम रेडी नसतो. पण वर्षांनंतर जे आठवतं ते हाच वेळ असतो. या भागात आपण पाहिलं, प्रॉडक्टिव्हिटी आणि मीनिंग वेगळे आहेत. प्रॉडक्टिव्ह टाईम समाधान देत नाही. मीनिंगफुल टाईम उपस्थितीतून येतो. डिस्ट्रॅक्शन आयुष्य चोरते. कमिटमेंट आणि इम्परफेक्शन आयुष्याला खोली देतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत, अर्थपूर्ण आयुष्यासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. या पुस्तकाचा हा भाग थोडासा कठीण आहे. कारण इथे ऑलिव्हर बर्कमन आपल्याला नवीन काही करायला सांगत नाही. तो आपल्याला काही गोष्टी सोडायला सांगतो. आणि माणसासाठी सोडणं हे करण्यापेक्षा नेहमीच अवघड असतं. आपण कायम विचारतो, आयुष्यात काय करावं, पण फार क्वचित विचारतो, आयुष्यात काय नको. बर्कमन म्हणतो, मर्यादित आयुष्यात सगळं करणं अशक्य आहे. ही वस्तुस्थिती स्वीकार करणं हेच खरं शहाणपण आहे. तुमच्याकडे 4000 आठवडे आहेत आणि त्या प्रत्येक आठवड्यात निवड करावीच लागणार. एव्हरीथिंग मेंटॅलिटीचा सापळा. आजची दुनिया आपल्याला एक भ्रम देते. तू सगळं करू शकतोस. करिअर, हेल्थ, रिलेशनशिप्स, हॉबीज, साईड हॅसल, ट्रॅव्हल, माइंडफुलनेस, सगळं एकत्र. बर्कमन याला म्हणतो एव्हरीथिंग मेंटॅलिटी. आणि हीच सर्वात मोठी फसवणूक आहे. जेव्हा आपण सगळं करायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्यक्षात काहीच खोलवर करत नाही आणि मग आयुष्य पृष्ठभागावरच घसरत राहतं. निवड म्हणजे त्याग. आपण निवड करताना फक्त काय मिळेल याकडे पाहतो. पण बर्कमन आपल्याला आठवण करून देतो, प्रत्येक निवड काहीतरी सोडते.
एक करिअर निवडलं तर दुसरं नाही. एक नातं जपलं तर इतर शक्यता नाही. एक मार्ग निवडला तर हजारो मार्ग मागे राहतात. आणि हे दुःखद नाही, हे मानवी आयुष्याचं सत्य आहे. जेव्हा आपण हा त्याग स्वीकारतो तेव्हा आयुष्य हलकं वाटायला लागतं. कॅलेंडर कन्फेशन. बर्कमन एक भन्नाट प्रयोग सांगतो. तुमचं कॅलेंडर पहा. त्यात जे आहे ते तुमचं आयुष्य आहे आणि जे नाही ते तुम्ही सोडलं आहे. पण प्रश्न असा आहे, तुम्ही ते जाणीवपूर्वक सोडलं आहे का की ते आपोआप निसटलं आहे? मीनिंगफुल लाईफ हा योगायोग नाही, तो कॉन्शियस एक्सक्ल्युजनचा परिणाम आहे. तुम्ही काय न करण्याचा निर्णय घेतला यावर. फोकस म्हणजे सीमांची निर्मिती. आज आपण फोकसबद्दल खूप बोलतो, पण फोकस म्हणजे फक्त लक्ष देणं नाही. फोकस म्हणजे सीमा आखणं. हे नाही, आत्ता नाही, माझ्यासाठी नाही. बर्कमन म्हणतो, फोकस इज नॉट सेईंग येस बेटर, इट्स सेईंग नो हार्डर. जेव्हा आपण सगळ्याला होकार देतो तेव्हा आपण स्वतःला नाकारतो, आणि जेव्हा काही गोष्टींना नाही म्हणतो तेव्हा आपण स्वतःला जपतो. अपूर्ण आयुष्याची शांतता. आपण परिपूर्ण आयुष्य जगू शकत नाही आणि ते ठीक आहे. बर्कमन म्हणतो, अ गुड लाईफ इज नॉट अ परफेक्ट लाईफ, इट्स अ चोजन लाईफ. निवडलेलं आयुष्य नेहमीच अपूर्ण असतं, पण ते आपलं असतं. जेव्हा आपण हा स्वीकार करतो तेव्हा एक विचित्र शांतता येते. आता घाई राहत नाही, आता फोमो राहत नाही, आता तुलना कमी होते. फ्रीडम थ्रू लिमिटेशन हे विरोधाभासी वाटेल, पण सत्य आहे. मर्यादा स्वीकारल्यावरच स्वातंत्र्य मिळतं. जेव्हा आपण स्वतःला सांगतो, मी सगळं करणार नाही, तेव्हा आपण जे करतो त्यात पूर्णपणे उतरतो. आणि हाच 4000 वीक्सचा खरा संदेश आहे. आयुष्य वाढवायचं नाही, त्याला खोल करायचं आहे. या भागात आपण शिकलो, सगळं करणं अशक्य आहे. निवड म्हणजे त्याग, फोकस म्हणजे सीमा, मीनिंगफुल लाईफ इक्वल्स कॉन्शियस एक्सक्ल्युजन. अपूर्ण आयुष्यही सुंदर असू शकतं. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मृत्यूची जाणीव आपल्याला कसं जास्त प्रामाणिक बनवते. हा भाग थोडासा अस्वस्थ करणारा आहे, कारण इथे ऑलिव्हर बर्कमन आपल्याला ज्या गोष्टीपासून सतत दूर पळतो त्या गोष्टीकडे थेट पाहायला सांगतो. मृत्यू. आपण मृत्यूला दूर ठेवतो, दडपतो, अस्वीकारतो. पण बर्कमन म्हणतो, मृत्यूची जाणीव आयुष्याला भयावह करत नाही, ती आयुष्याला प्रामाणिक बनवते. आपण असा जगतो जणू वेळ अमर्याद आहे, नंतर पाहू, एक दिवस करू, आत्ता नाही. पण 4000 वीक्स आपल्याला सांगतं, नंतर नाही, आत्ता आहे. मॉर्टॅलिटी डिनायल, एक सामूहिक भ्रम. आपली संपूर्ण संस्कृती मृत्यू नाकारण्यासाठी उभी आहे. अँटी एजिंग, पर्मनंट यूथ, एंडलेस ग्रोथ. बर्कमन म्हणतो, आपण मर्यादा विसरून अमर असल्यासारखं वागतो. पण हाच भ्रम आपल्याला खोट्या प्राथमिकता देतो. जेव्हा मृत्यू दृष्टीआड असतो तेव्हा आयुष्य हलकट होतं, आणि जेव्हा मृत्यू समोर उभा राहतो तेव्हा आयुष्य खोल होतं. मेमेंटो मोरी, आठवण जी जागं ठेवते. प्राचीन तत्वज्ञ एक वाक्य वापरत, मेमेंटो मोरी, तू मरणार आहेस. हे भीतीसाठी नव्हतं, हे आठवणीसाठी होतं. बर्कमन सांगतो, मृत्यू लक्षात ठेवणं म्हणजे आयुष्य लवकर संपवणं नाही, तर तो वेळ वाया न घालवणं आहे. जेव्हा तुम्हाला कळतं, हे सगळं कायम नाही, तेव्हा तुम्ही जास्त काळजीपूर्वक निवड करता. ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे काय? ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे हिरोईक होणं नाही, परफेक्ट होणं नाही. ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे तुमच्याकडे किती वेळ आहे हे मान्य करून जगणं. बर्कमन म्हणतो, जेव्हा आपण मृत्यू स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःशी खोटं बोलणं थांबवतो. आता तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही हे कळतं, सगळं साध्य होणार नाही हे कळतं, आणि त्याच क्षणी तुमचं आयुष्य जास्त खरं होतं. टाईम अँक्झायटी कुठून येते? आपली वेळेची चिंता मृत्यूच्या भीतीतून येते. आपण वेग वाढवतो, काम वाढवतो, प्लॅनिंग वाढवतो. पण बर्कमन म्हणतो, टाईम अँक्झायटी म्हणजे मृत्यूशी चाललेली सौम्य लढाई आहे. आपण वेळेवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो, कारण आपण शेवट स्वीकारत नाही. पण नियंत्रण मिळत नाही, स्वीकार मिळतो. फायनाईट थिंकिंग इक्वल्स डीपर लिव्हिंग. इन्फिनिट माइंडसेट आपल्याला सांगतो, अजून आहे, अजून आहे. फायनाईट माइंडसेट आपल्याला सांगतो
हेच आहे. बर्कमन म्हणतो, फायनाईट थिंकिंगमुळे आपण खोलवर जगतो, कारण आता प्रत्येक क्षण एकदाच येतो. आता तुलना कमी होते, हाव कमी होते आणि उपस्थिती वाढते. स्मॉल ऑर्डिनरी मोमेंट्स. मृत्यूची जाणीव आपल्याला मोठं व्हायला सांगत नाही, ती आपल्याला साधं व्हायला सांगते. चहा पिताना खरंच चहा पिणं, एखाद्या माणसाशी पूर्ण लक्ष देऊन बोलणं, हेच ऑनेस्ट लिव्हिंग आहे. 4000 वीक्स आपल्याला हिरोईक लाईफ नाही, ह्युमन लाईफ जगायला सांगतं. या भागात आपण पाहिलं मृत्यू नाकारल्याने आयुष्य हलकं होतं. मॉर्टॅलिटी अवेअरनेस आयुष्य खोल करते. ऑनेस्ट लिव्हिंग म्हणजे मर्यादा स्वीकारणं. टाईम अँक्झायटी मृत्यूच्या भीतीतून येते. फायनाईट थिंकिंग इक्वल्स प्रेझन्स. पुढील भागात आपण पाहणार आहोत वेळेवर नियंत्रण सोडल्यावर खरं आयुष्य कसं सुरू होतं. आयुष्यावर नियंत्रण ठेवायचं हा माणसाचा सर्वात जुना प्रयत्न आहे. आपण योजना करतो, टू डू लिस्ट्स बनवतो, फ्युचर प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो. पण ऑलिव्हर बर्कमन ह्या भागात एक थेट प्रश्न विचारतो. आपण खरंच नियंत्रणात आहोत का? आणि उत्तर आपल्याला आवडणारं नाही. आपण ज्या गोष्टींना कंट्रोल म्हणतो त्या प्रत्यक्षात फक्त इल्युजन असतात. कॅलेंडर भरलेलं असलं म्हणजे आयुष्य आपल्या हातात आहे असं नसतं. कंट्रोल इल्युजन. आपण मानतो जर सगळं प्लॅन केलं तर काहीच चुकणार नाही. पण बर्कमन सांगतो कंट्रोलचा आग्रह भीतीतून जन्मतो. भीती की गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत आणि म्हणून आपण जास्त घट्ट पकडतो. पण जितकं घट्ट पकडतो तितकं आयुष्य हातातून निसटतं, कारण आयुष्य मुळातच अनिश्चित आहे. अँक्झायटी आणि कंट्रोल. आपली अँक्झायटी अनेकदा कामामुळे नसते, ती कंट्रोल गमावण्याच्या भीतीमुळे असते. आपण विचार करतो, जर हे असं झालं तर, जर तसं झालं तर. बर्कमन म्हणतो, अँक्झायटी म्हणजे फ्युचरवर कंट्रोल मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न. आणि म्हणूनच प्लॅनिंग वाढतं पण शांतता कमी होते. लेटिंग गो म्हणजे हार मानणं नाही. कंट्रोल सोडणं म्हणजे हार मानणं नाही, म्हणजे निष्काळजी होणं नाही. बर्कमॅन स्पष्ट करतो, लेटिंग गो म्हणजे वास्तव स्वीकारणं की काही गोष्टी तुमच्या हातात नाहीत. आणि हे स्वीकारणं कमकुवतपणाचं नाही, हे परिपक्वतेचं लक्षण आहे. प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं. जेव्हा आपण कंट्रोल सोडतो तेव्हा आपण प्रेझेंटमध्ये येतो, कारण कंट्रोल नेहमी फ्युचरबद्दल असतो. बर्कमन म्हणतो, द प्रेझेंट मोमेंट इज द ओनली प्लेस व्हेअर लाईफ ॲक्च्युली हॅपन्स. आपण फ्युचरमध्ये इतके गुंततो की प्रेझेंट कधीच जगत नाही. ट्रस्ट वर्सेस कंट्रोल. कंट्रोल म्हणजे विश्वासाचा अभाव. ट्रस्ट म्हणजे सगळं माहीत नसतानाही पुढे जाणं. बर्कमॅन सांगतो, आयुष्यावर विश्वास ठेवणं हे नियंत्रणापेक्षा जास्त शहाणपणाचं आहे. कारण आयुष्य आपल्या प्लॅननुसार नाही, तर आपल्या उपस्थितीनुसार उत्तर देतं. फ्लो स्टेट आणि नियंत्रणाचा त्याग. फ्लो स्टेट तेव्हाच येतो जेव्हा आपण जास्त विचार सोडतो. संगीत, लेखन, काम, संवाद सगळीकडे फ्लो कंट्रोल सोडल्यावरच घडतो. बर्कमन म्हणतो, क्रिएटिव्हिटी नीड्स सरेंडर, आणि सरेंडर हे कमजोर नाही, ते खोल आहे. फ्रीडम इन अनसर्टेनिटी. आपण अनसर्टेनिटीला शत्रू समजतो, पण बर्कमॅन सांगतो अनसर्टेनिटी ही स्वातंत्र्याची जागा आहे. जर सगळं निश्चित असतं तर बदल, वाढ, आश्चर्य कधीच घडलं नसतं. अनसर्टेनिटी स्वीकारणं म्हणजे आयुष्याला खुलं ठेवणं. ह्या भागात आपण शिकलो: 1. कंट्रोल हा भ्रम आहे. 2. अँक्झायटी फ्युचर कंट्रोलमधून येते. 3. लेटिंग गो म्हणजे वास्तव स्वीकारणं. 4. प्रेझेंट मोमेंट हेच खरं आयुष्य. 5. अनसर्टेनिटीमध्येच स्वातंत्र्य आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत ह्या सगळ्या विचारांचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा उपयोग करायचा. आत्तापर्यंत आपण वेळेबद्दल खूप काही ऐकलं. मर्यादा, निवड, मृत्यू, नियंत्रण सोडणं. पण हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण इथे प्रश्न असा नाही, हे सगळं कळलं का? प्रश्न असा आहे, हे जगायचं कसं? ऑलिव्हर बर्कमॅन कोणताही फॉर्म्युला देत नाही. तो टाइम टेबल देत नाही, टू डू लिस्ट देत नाही. तो फक्त जगण्याची दिशा देतो. फिलॉसॉफी टू प्रॅक्टिस. 4000 वीक्स हे सेल्फ हेल्प नाही, हे सेल्फ ॲक्सेप्टन्स आहे. बर्कमन सांगतो, तुमचं आयुष्य सुधारण्याआधी ते स्वीकारणं गरजेचं आहे.
जेव्हा आपण स्वीकारतो माझ्याकडे मर्यादित वेळ आहे तेव्हा जगण्याची पद्धत आपोआप बदलते. आता तुम्ही सगळं करायचा आग्रह सोडता आणि जे करता त्यात खोल उतरता. स्मॉल शिफ्ट्स, बिग मीनिंग. हे बदल मोठे नाहीत, ते शांत आहेत. फोन बाजूला ठेवणं, एक काम पूर्ण लक्ष देऊन करणं, एक संवाद न तोडता ऐकणं. बर्कमन म्हणतो, मीनिंगफुल लाईफ ड्रमॅटिक नसते, ती डेलिब्रेट असते. आपण हिरो बनायचं नाही, आपण ह्युमन राहायचं आहे. रिलेशनशिप्स ॲज फायनाईट गिफ्ट्स. जेव्हा वेळ मर्यादित आहे हे उमगतं तेव्हा नाती बदलतात. आता आपण नात्यांना फ्युचर सिक्युरिटी म्हणून नाही तर प्रेझेंट गिफ्ट म्हणून पाहतो. बर्कमन सांगतो, ईच एन्काउंटर इज अनरिपीटेबल आणि म्हणून ते प्रेशस होतं. तुम्ही नंतर बोलू म्हणणं कमी करता, कारण नंतरचा हमीचा नाही. वर्क विदाऊट इल्युजन. कामाबाबतही दृष्टिकोन बदलतो. काम म्हणजे आयुष्य पुढे ढकलणं नाही तर काम म्हणजे आयुष्याचाच भाग आहे. बर्कमन म्हणतो, यू डोंट फिनिश युअर वर्क, यू अबॅन्डन इट. हे ऐकायला कठीण आहे पण हे मुक्त करतं. आता गिल्ट कमी होतं, कारण सगळं पूर्ण होणार नाही हे तुम्ही स्वीकारलं आहे. लिव्हिंग विथ ओपन हँड्स. 4000 वीक्स आपल्याला मूठ आवरायला नाही तर हात उघडे ठेवायला शिकवतं. आयुष्य पकडता येत नाही, ते अनुभवता येतं. बर्कमन म्हणतो, द पॉइंट इज नॉट टू मास्टर टाईम बट टू बी मास्टर्ड बाय इट. जेव्हा तुम्ही वेळेच्या विरुद्ध लढणं थांबवता तेव्हा वेळ तुमच्या सोबत चालायला लागते. अ क्वायट एंडिंग, नॉट अ लाऊड वन. ह्या पुस्तकाचा शेवट मोठा नाही, तो शांत आहे. आणि तोच सर्वात प्रामाणिक आहे. 4000 वीक्स आपल्याला सांगतं, तुम्ही उशिरा नाही, तुम्ही अपुरे नाही, तुमचं आयुष्य कमी नाही, ते फक्त मर्यादित आहे. आणि मर्यादा हीच अर्थाची पहिली पायरी आहे. ग्रंथगाथा हा फक्त पुस्तकांचा चॅनल नाही, तो विचारांचा प्रवास आहे. 4000 वीक्स आपल्याला वेळ वाचवायला नाही तर वेळ जगायला शिकवतं. जर हा विचार तुमच्या मनात थोडा जरी थांबला असेल तर हे पुस्तक आपलं काम करून गेलं आहे. आपण वेळेवर राज्य करू शकत नाही, पण आपण त्यात प्रामाणिकपणे राहू शकतो. धन्यवाद.